कोणतं हळदी कुंकू लावते व्हिडिओ घे तू येते तुम्हाला येते का? ताट घेऊन येते 2 मिनिटं ती ताट करत होती ती येते रिमोट कुठे आहे परत तेच बटन दाबा परत दाब हा ओके आता बंद झालं आई आज खाऊ
दोघी. बस बस. इकडे बघ पुढे, इकडे बघ, इकडे बघ आरू. ओके. आता रात्रीचे 2 वाजलेलेत आणि आम्ही चाललोय गाडी घेण्यासाठी जी डेकोरेट केली आहे. आणि इथे असा बोर्ड लागलेला आहे. सो हे जे सगळं डेकोरेशन कष्ट हे यांनी केलेले आहेत. आणि किती छान डेकोरेशन केले बघू शकता. दाखवलं मी त्याचं तोंड, खूप सुंदर आहे. आणि बॅक साइडनी हे असं आहे, नंबर नाही शो केला पाहिजे. खूप छान दिसतंय. आणि तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. रात्रीचे मी ऍक्च्युली मगाशी 2 वाजले तसं म्हटले, पण नाही, 1 वाजलाय. सो रात्रीचे 1 वाजता आम्ही आलेलो आहेत. नवरदेव सोबत आहे माझ्या. सो हनुमानने सगळं केलंय. सो फायनली डेकोरेशन झालेलं आहे. रात्रीचे किती वाजलेत रे? रात्रीचे 2 वाजलेत लिटरली. आणि नवरदेव इथे हार्डवर्क करताना बिचारा. आणि नवरदेवाचा मित्र, बेस्ट फ्रेंड BFF. सो डेकोरेशन खूप छान झालंय, तुम्ही बघू शकता. किती सुंदर फ्लावर्स लावलेत. अमेझिंग, खूप सुंदर दिसतंय. आणि इतकं निवांत मला उद्या शूट पण करता नाही येणार गडबडीत. सो मी आत्ता शूट करून घेतेय. आणि यातले निम्मे फ्लावर्स तुम्हाला उद्या गायब झालेले दिसतील. ते मीच चोरणार आहे माझ्या हेअरस्टाईल साठी. स्टे ट्यून गाइज.
आता टाइम झालेला आहे 2:25. सो आम्हाला काळजी होती की मोर बसतोय की नाही, पार्किंग मध्ये गाडी लागते की नाही. बाहेर लावायला प्रॉब्लेम नाही, स्पेस मोठा आहे, पण पावसाची भीती त्यामुळे. सो पण गेला मोर. ज्यांच्यासोबत स्वतः महादेव असतात त्यांना कसलीच काळजी करायची गरज नसते. जय श्री महाकाल. सो हा आहे लग्नाच्या पहाटेचा ब्लॉग. रात्रीचा नाही म्हणू शकत कारण की ऑलमोस्ट 3 वाजलेत. ब्रह्ममुहूर्ताचा वेळ झालेली आहे त्यामुळे. सो भेटूया लग्नाच्या दिवशी परत पहाटेच. म्हणजे आता झोपते की नाही, झोप लागते की नाही माहीत नाही, देतेच अपडेट. स्टे ट्यून गाईज. सो आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी रांगोळी घेऊन चालली आहे. ब्राईडचं वेलकम करण्यासाठी रांगोळी काढायची आहे. सो आज आहे लग्नाचा दिवस. लग्नाच्या दिवशी मी रांगोळी काढणार आहे. आज आहे लग्नाचा दिवस आणि सकाळचे वाजलेले 5. सो ही मॅट पूर्ण मला उचलायची आणि रांगोळी काढायची आहे. सो कशी कशी काढते आणि काय करते दाखवते तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून गाईस. सो 5:10 मी चालू केलेलं आणि माझी रांगोळी फिनिश झालेली आहे. ही स्टार्टिंगला अशा प्रकारे काढली आणि आतमध्ये दाखवते. सो अशा प्रकारे माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि माझ्या पार्लरवालीचा आत्ताच फोन आला आहे. ती जस्ट पोहोचली आणि माझी आंघोळ पण नाही आहे. सो मी पळते आता इथून. सो अशा प्रकारे रांगोळी झालेली आहे, रेडी. मला जशी जमते तशी मी काढली आहे. कलर कॉम्बिनेशन वगैरे काही विचार नाही केला आहे. महादेवांची कृपा आहे, जेवढं जमलं आहे त्यांच्या कृपेने जमलं आहे. सो भेटूया परत. तोपर्यंत स्टे ट्यून गाईस.